नमस्कार मित्रांनो, आपण एक नवीन येणारी जी संभाव्य जाहिरात आहे, ही आहे हायकोर्टाची. हायकोर्टची जी आपली 3 खंडपीठ आहेत, नागपूर, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर, याच्यामध्ये ही जाहिरात येईल. सांगतायत 1000 ते 1500, पण इतक्या वॅकन्सीज माझ्या मते तर येणार नाहीत. 400 ते 500 येऊ शकतात, पण ठीक आहे, संभाव्य आहे तर आपण अपेक्षित करू शकतो. तर नोकरीचं ठिकाणी तुम्हाला छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर हे असतील आणि गोवा हे आपल्या येतं, तर तिकडं पण मे बी असू शकतं, पण तिकडनं कोकणी आणि मराठी विचारलं जाऊ शकतं, म्हणजे मागितलं जाऊ शकतं 10वीला तुम्हाला क्वालिफिकेशनमध्ये. तर ठीक आहे, आता ही जाहिरात संभाव्य असली तरी तुम्हाला याचं जे आहे ना क्वालिफिकेशन कसं मागतायत ते सांगतो तुम्हाला. क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन आणि इंग्लिशची 40ची टायपिंगचं झालंच पाहिजे, सर्टिफिकेट असलं पाहिजे, आणि ते ज्यावेळेस टायपिंगची स्किल टेस्ट घेतील त्यावेळेस तुम्हाला ते जमलं पाहिजे, किंवा खूप जणांनी खूप आधी केलेलं असतं त्यामुळे ते जमलं पाहिजे. याची वयोमर्यादा ही 18 ते 38 वर्ष असू शकते, आणि इतरसाठी OBCसाठी 3 आणि SC STसाठी 5 वर्षाचं एक्सटेन्शन असतंच. स्टेनोग्राफरसाठी इंग्लिश शॉर्ट हँड 80 वर्ड पर मिनिट आणि 100 वर्ड पर मिनिट असलं पाहिजे, आणि त्याची वयाची मर्यादा ही 18 ते 38 असू शकते ओपनसाठी, आणि इतरसाठी SC ST OBCसाठी 3 वर्षाचं आणि SC STसाठी 5 वर्षाचं एक्सटेन्शन असतं. प्रामुख्याने शॉर्ट हँडचं डिक्टेशन घेतलं जातं, त्याच्यामध्ये ते तुम्हाला पास व्हायला लागतं. आणि पिऊनसाठी जे आहे ना, 7वी पासची मर्यादा असते, किंवा 10वी पास. त्यांचं कसं स्किल टेस्टमध्ये सफाई करून घेतली जाते, विचारले जातात थोडेफार क्वेश्चन, तुम्ही करता का, करू शकता का, केलं का कुठं, असं काहीतरी विचारलं जाऊ शकतं. ही जी जाहिरात आहे संभाव्य आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला चांगली तयारी करण्याचा स्कोप आहे. आणि ज्यांचं सध्या टायपिंग चालू आहे त्यांची डिसेंबरमध्ये इंग्लिशची 40ची एक्झाम होईल, आणि जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये मराठी होऊन जाईल. तर त्यांनी पण चांगलं करायचं आहे, कारण जे ना जानेवारी नंतर ना हे महानगरपालिकेचे इलेक्शन्स होतील, आणि त्याच्यानंतर भरपूर जाहिराती आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या सध्याचं टायपिंग इंग्लिशचं 40 आणि मराठीचं 30 तुम्हाला करून घ्यायचं आहे. ज्यांचं 30-40 सोबत आहेत किंवा 3ही आहेत त्यांनी पण चांगली तयारी करा, कारण वॅकन्सीज ह्या ज्या क्लर्क पदाच्या येतात सगळीकडे, तिकडे तुम्हाला टायपिंग हमखास मागितलं जातं. तर अशा पद्धतीने तुम्ही तयारी चालू ठेवा. ज्या पण जाहिराती येतील त्याच्यासाठी चांगली तयारी करा. ही अपेक्षित जाहिरात जी येणार आहे हायकोर्टची, त्याच्यासाठी पण चांगले प्रयत्न करा. ऑल द बेस्ट. थँक्यू.